नमस्कार सर्वांना, उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस, जे की आपण त्याला म्हणतो ACCE डे, जे 10 तारखेला जानेवारी महिन्यात साजरा करायचा आहे. तर तो साजरा केल्यानंतर तो रजिस्टरला लिहून ठेवणं गरजेचं आहे आणि ते काय लिहायचं, कसं लिहायचं आणि त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त अंगणवाडीच्या ताईंना शेअर करा, जेणे की त्यानेही त्यांच्या रजिस्टरला अशा प्रकारची माहिती लिहून ठेवतील. कार्यक्रम घेतल्यानंतर लिहायचा आहे, अगोदर कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यानंतर त्याची अशी सविस्तर माहिती लिहून ठेवायचा आहे तुमच्या रजिस्टरला. तर पाहूया काय काय लिहायचं आणि तो कसा लिहायचं, काय विषय लिहायचं, तर पाहूया. तर तुम्ही ते पाहू शकता, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ACCE डे जानेवारी 2026. तर आज दिनांक 10/1/2026 रोजी. तर तुम्ही इथे तुमचं गाव लिहायचं आहे पुढे आणि त्यानंतर अंगणवाडी क्रमांक जे आहे ना, तिथे डॅश डॅश दिलेला आहे, ते तुमचा अंगणवाडी क्रमांक लिहायचा आहे. येथे आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस साजरा करण्यात आला, त्या कामाचे इतिवृत्त खालीलप्रमाणे आहे. तर तुम्ही पुढे असं 3 कॉलम करून घ्यायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक, दुसऱ्यामध्ये विषय आणि तिसऱ्यामध्ये इतिवृत्त असं प्रकारचं कॉलम करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 नंबर टाकून तुम्हाला मागील कामाच्या इतिवृत्तावरून असं लिहून घ्यायचं आहे. मग सर्वात प्रथम कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील कामाचे थोडक्यात उजळणी करण्यात आले. मग पुढे इकडे 2 नंबरला विषय टाकायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचं विषय काय आहे म्हणजे नन्हे कलाकार, संख्याज्ञान आणि सृजनशीलता दिवस. 2 ते 6 वर्ष वयोगट असणार आहे. तर त्यांची पुढील माहिती लिहायचं आहे. आजच्या कार्यक्रमास आवश्यक साहित्य म्हणजे गणिताची पूर्वतयारी दुकानासाठी जे फळे, फुले, कागदाचे खोटे पैसे इत्यादी. 2 नंबरला असणार आहे सृजनशीलता, कला कौशल्य, रंगकाम, ठसेकाम, कोलाज काम साठी व कागदकाम इत्यादी. मुलांच्या कलाकृती आणि डिस्प्लेसाठी ओढणी, साडी या सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवली होती. तर असं लिहायचं आहे. आणखीन पुढं आहे, सत्रांची दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगून ठेवली होती. सत्राची थोडक्यात माहिती देत सत्राला सुरुवात करण्यात आली. 4 ते 6 वर्ष वयोगटाच्या 2 ते 3 मुलांचा गट ठरवून घेतला. अंगणवाडीतील मुलांच्या रंगकाम, ठसेकाम, कागदकाम कृतीचे कागद डिस्प्लेसाठी तयार ठेवले. प्रत्येक कृतीवर आधीच नाव लिहून घेतली. वस्तूंचे दुकान लावून ठेवले. 2 ते 6 वर्ष वयोगटांची मुले व इतर पालकांनी कार्यक्रमास आमंत्रित केले. तर पुढे पाहूया. तर पुढे आहे सर्जनशीलता. प्रथम डिस्प्लेला लावलेल्या चित्रांची सर्व पालक व मुलांना निरीक्षण करण्यास सांगितले. त्यानंतर मुले चित्रे काढताना, रंगकाम करताना, ठसेकाम, सुशोभीकरण करताना, म्हणजे जसे की उदाहरणार्थ रांगोळी काढताना उत्साह, कुतूहल, आनंदी सारख्या सकारात्मक भावनांचा अनुभव घेतात मुले. तर अशा उपक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. लक्ष केंद्रित, एकाग्र होऊन अभ्यास करू शकतील. घरी असे उपक्रम करून घ्यावे. गणिताची पूर्वतयारी. मुले आपल्या आजूबाजूच्या परिसरातून गणित शिकत असतात. विविध आकार मोजणे, विविध अंक मोजणे, लहान मोठे कमी जास्त अशा संकल्पनातून व गणिताचे शब्द ऐकून अनुभवाने शिकत असतात. सर्व सांगितल्यानंतर मुलांसोबत गणिताचे गाणे घेतले. तो गाणं आहे, एक छोटे बोट टाळी वाजवा, पटकन त्याला वर न्या, झटकन त्याला खाली आणा. याप्रमाणे 2, 4, 5 अंक वापरून गाणे घेतले. त्यानंतर पुढे आहे, त्यानंतर बाजाराचा उपक्रम घेतले. मुले पैशाची देवाणघेवाण, बदल्यात वस्तू विकत घेणे, कृती करताना मिळवणे, घट करणे, लहान मोठे, डझन, अर्धा इत्यादी. गणिताची संकल्पना शिकत असताना सांगून पालकांना ग्राहकाची भूमिका करण्यास सूचना देण्यात आली. तर 4 ते 6 वर्ष वयोगटातील 2 ते 3 मुले एका दुकानात बसवले. तर किशोरी मुली, अंगणवाडी ताई, मदतनीस दुकानात बसलेल्या मुलांना आवश्यक ती माहिती दिली. इतर लहान मुले आणि पालकांनी खरेदी केली.
अशा प्रकारे तुम्हाला हे कार्यक्रम घेतल्यानंतर लिहून काढायचं आहे सर्व रजिस्टरला आणि त्याचा समारोप कसं पुढे लिहायचं पाहूया. तर समारोप आता पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम घेतला. त्यानंतर काय करायचं आहे, पालकांना विचारले की आज आपण कोणत्या 3 गोष्टी शिकलो आणि घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आणि कोणती एक गोष्ट इतर पालकांना सांगणार. तर शेवटी सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानून पुढील कार्यक्रमाची तारीख सांगण्यात आली. अशा प्रकारे तुमच्या रजिस्टरला पूर्ण लिहून काढायचं आहे सर्व माहिती आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला इथे कॉलम करायचा आहे जे की अनुक्रमांक, नाव, पद, स्वाक्षरी, अंगठा असे म्हणजे जे कार्यक्रमाला उपस्थित असणारे पालक असणार आहेत त्यांचं नाव, त्यांचं पद म्हणजे आई माता पालक असेल किंवा वडील पालक असेल तर त्यांचं इथं पद लिहायचं आहे आणि त्यांची स्वाक्षरी असेल तर स्वाक्षरी लिहायचं आहे किंवा अंगठा असेल तर अंगठा घ्यायचा आहे. तर जे उपस्थित पालक असतात त्यांचं इथे नाव वगैरे सर्व लिहून त्यांचे स्वाक्षरी अंगठा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण प्रोसिडिंग जो ECC डे साजरा करतो त्याची प्रोसिडिंग कसं लिहायचं याची सविस्तर माहिती जानेवारी महिन्यातली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, इतर ताईंना शेअर करा, त्यांना ही माहिती मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.